बरोबर वाक्यात आणलं एकदा. कोण? हे थॉर्नडाईक असतील, स्किनर असतील, पॅव्लॉव असतील, रॉबर्ट बांदुरा असतील, काय काय लोक भरपूर आहेत. 11 लोक आहेत. ह्या 11 लोकांची एकच मस्त एक बनवलं आपण आणि तिथे त्यांचं व्यवस्थित केलेलं आहे. ठीक आहे. हेच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं संक्रमण वगैरे 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 सगळं चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल. आज आपण इथे मराठी घेणार आहोत. मागं एकदा मराठीचा झाला होता, पण मराठीचं थोडंसं काहीतरी इंट्रोडक्शन आपण दिल्यासारखं दिलं होतं. आत्ता मराठीचाच प्रॉपर एक वर्णविचार नावाचा चॅप्टर आपण घेणार आहोत. ठीक आहे. जेवढं होईल तेवढं आज आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. 1.5-2 तास क्लास चालेल. तुम्ही निश्चिंत राहा. ओके. काही कामं असतील तर मग 1-1.5 तासाच्या नंतर करा. चालते? काही प्रॉब्लेम नाही ना? काय करणार सर आता? प्रॉब्लेम आहे पण करणार काय? काही सूट नाही आहे ना? आहे का काही सूट आता इथे? काही सूट नाही आहे. बघा, पहिल्यांदा तर आपल्याला हे जे आहे ना वर्ण म्हणजे काय, यापेक्षा त्याच्या आधी काही गोष्टी शिकायची. जसं की आता ह्या वर्णाला मूलध्वनी म्हणतात. मूलध्वनी. या वर्णांना काय म्हणतात? मूलध्वनी म्हणतात. ठीक आहे. त्याचबरोबर हे जे मूलध्वनी आहेत, तर मूलध्वनी उदाहरणार्थ कसं की हे आता क मला लिहायचं आहे, तर मी असा लंगडा क लिहितो. क लंगडा म्हणजे हा झाला मूलध्वनी. येते का लक्षात? ध्वनी म्हणजे आवाज, मूल म्हणजे मूळचा आवाज. ओके, असं आपण म्हणू शकता. आणि मग एखादं वाक्य मी लिहिलं की मी नेहमी खरं बोलतो, खरे बोलतो, असं वाक्य लिहिलं. मग याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हे वाक्य आहे. हे वाक्य क्रमानं आलंय. शब्दाचा विशिष्ट क्रम आहे. कशाचा? शब्दाचा विशिष्ट क्रम आहे, म्हणून ते वाक्य तयार झाले. त्याही आधी हे जे शब्द आहेत, या शब्दाला दुसरं एक नाव आहे, त्याला म्हणतात पद. काय म्हणतात? शब्द किंवा पद म्हणतात. मग या वाक्यामध्ये किती पद आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 पद आहेत. ठीक आहे. या वाक्यामध्ये 4 पद आहेत. आणि हे पद जे आहेत ना, तर हे पद किंवा हे शब्द जे आहेत, तर ते कशाने बनतात? अक्षरांनी बनतात. कशाने? अक्षरांनी बनतात. अक्षर म्हणजे काय? आपण बोललेलं क्षर होऊ नये, नष्ट होऊ नये. क्षर म्हणजे नष्ट होणे. क्षर म्हणजे काय? नष्ट होणे. आपण बोललेलं नष्ट होऊ नये म्हणून जे लिहून ठेवलं जातं त्याला म्हणायचं अक्षर. त्याला काय म्हणायचं? अक्षर म्हणायचं. लिहून ठेवलं जातं त्याला म्हणायचं अक्षर. आणि मग हे अक्षर, ठीक आहे, येते लक्षात. मग हे अक्षर कशापासून बनतात? तर हे अक्षर मूलध्वनीपासून बनतात. ठीक आहे, मूलध्वनीपासून बनतात. म्हणजेच काय, तर अक्षरामध्ये 2 गोष्टी असतात. एक असते मूलध्वनी, पण 2 वर्ण म्हणू आपण त्याला, वर्ण, ते पण 2 असतात. ते या वर्णामध्ये एक असतं स्वर आणि व्यंजन. जर असं मी आता लिहिलं हे क, हा क लंगडा लिहिला म्हणजे मी तो नुसता मूलध्वनी लिहिला किंवा नुसता व्यंजन लिहिला. ठीक आहे, तो प्रॉपर व्यंजनही नाही झाला. जर त्या व्यंजनामध्ये या मूलध्वनीमध्ये एखादा मी स्वर टाकला तर मात्र तो अक्षर तयार होतो. काय तयार होतो? तो अक्षर तयार होतो. आता याच्यामध्ये तुम्हाला जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथे समजल्या असतील. समजल्यात का नाही? काय काय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं बघा. परत एकदा सांगतो आणि पुढे जाऊ. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला आहे महत्त्वाचं की वर्ण. काय वर्ण म्हणजे? वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडावाटे जे मूलध्वनी निघतात किंवा जो ध्वनी निघतो, जो आवाज निघतो त्याला वर्ण म्हणायचं. ठीक आहे, काय म्हणायचं? आपल्या, हे परीक्षेला येऊ शकतं, आपल्या तोंडावाटे जे मूलध्वनी निघतात किंवा आवाज निघतो
त्यांना वर्ण म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं? वर्ण. व्यवस्थित लिहून घ्या. सुंदर अक्षर काढा. काल उईके सरांनी खूप छान लिहिलं. एकदा उईके सरांसाठी जोरदार टाळ्या वाजून जाऊ दे आपण. असं मी पण वाजवतो बघा. काय कारण माहिती आहे, आपल्यामध्ये पण एनर्जी होऊन जाईल. बरोबर की नाही? खूपच छान लिहिलं त्यांनी. त्यानंतर आपण बघतोय वर्ण बघितल्यानंतर पद बघतोय. पद. पद पद म्हणजे काय? कंसात तुम्ही म्हणू शकता शब्द. शब्द. मग हे पद कसे तयार होतात? तर विशिष्ट कर्माने, विशिष्ट क्रमाने किंवा ठराविक क्रमाने मूलध्वनी किंवा अक्षरे, आपण म्हणा इथं मूलध्वनी म्हणण्यापेक्षा अक्षरे एका पुढे येऊन काय तयार होतो? पद तयार होते. पद. पद तयार होते. त्यानंतर बघा पद. अक्षर म्हणजे काय? अक्षर जे क्षर होत नाही ते, जे क्षर होत नाही ते. बघा आता माझ्याकडे जे आहे ना, मी लिहून ठेवले अक्षर, मी लिहून ठेवलेले नाही का, लिहून ठेवलेलं अक्षर. तर ते माझ्याकडे मानसशास्त्राच्या 2010 वर्षाची डीएडची नोट्स आहेत माझ्याकडे आजही आहेत. ते मला त्याचे झेरॉक्स टाकतो, जे फोटो टाकतो मला वाटेल ते खरोखर त्या काळातलेच आहेत, आत्ताची नाहीत, तेव्हाचेच आहेत ते. जे अक्षर होत नाही ते म्हणजे अक्षर. येते का लक्षात? आणि मग ते अक्षर कसं तयार होतं? मूलध्वनींपासून तयार होतं. ठीक आहे. अक्षर कसं तयार होतं? मूलध्वनींपासून तयार होतं. मूलध्वनींपासून. एवढं समजलं? त्यानंतर वाक्य. वाक्य ठराविक क्रमाने शब्द एका पुढे एक येऊन त्यातून काही अर्थ निघाला, त्यातून काही अर्थ निघाला. उईकेसर आहेत का? तर त्याला वाक्य म्हणावे. काहीच अर्थ निघाला नाही तर ते काय वाक्य नसतं बरं का. कळते का? कळते का नाही? काही अर्थ जर निघाला नाही तर ते वाक्य काही असत नाही. खरे बोलावे. काय ते अर्थ निघाला ना, मी नेहमी खरं बोलतो, मी खरं बोलतो. मग आता मूलध्वनी म्हणजे काय? आता बघा इथं मूलध्वनी आपण लिहून घेतलं नाही तर एक लास्टचं लिहून घ्या. मूलध्वनी. मूलध्वनी. ठीक आहे. उदाहरणार्थ कसं, आता मी म्हटलं मी किंवा मी, या मी मध्ये काय आहे? हे मी काय झाला? मी काय झाला? शब्द झाला. ठीक आहे. मी शब्द झाला. ओके. तर मी त्याच्यामध्ये म आहे, म लंगडा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये इमारतीचा आहे आणि मग तो होतो, मी होतो. मी नेहमी. ठीक आहे. नेहमी. मग ह्या मूलध्वनी कोणाला म्हणायचं? यांना मूलध्वनी म्हणायचं. कळतंय का? मग मी इथं न लिहिला, इथं ये लिहिला, इथं ह लिहिला आणि तो अर्धा ह, ते ह आहे का? ते नाही. ह ज्यावेळेस ह न आणायचं नाही मध्ये. उच्चार करताना नंतर आणायचं. आधी उच्चार होतो कशाचा? व्यंजनाचा, मग स्वराचा. म्हणजे न. मग आता जर मला त्याच्यामध्ये टाकला तर न, नी, ठीक आहे, ने. ओके. तर असं ह आधी किती काय? आहे. म्हणजे आधी काय? म आहे. आधी काय? कळते काय?
कळते का? समझे क्या? दोनों का ही स्वामी मॅडमला समजलं बुवा आमचे नांदेडकर. ठीक आहे. बघा आता आपण काय काय शिकलो? वर्ण शिकलो की नाही? त्यानंतर मूलध्वनी शिकलो, बरोबर. त्यानंतर अक्षर शिकलो, त्यानंतर काय शिकलो? पद शिकलो आणि वाक्य शिकलो. याच्याशिवाय काय शिकलो का? वाक्य. याच्याशिवाय काय शिकलो का? वाक्य शिकलो ना. 1 2 3 4 ही 5 लोकांची ओळख झाली का आपल्याला? झाली? 5 लोकांची ओळख झालेली आहे. बर बघा आता हे क्या हो गया भाई? स्वप्नील भाई, स्वप्नशील, कुछ तो गडबड है. चुकून झालंय ते झूम करताना त्याच्यावर टच झालंय. ओके 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 काही मला वाटलंच ते काहीतरी झालं असेल, नाहीतर त्या जुळ्याने केलं असेल. ते सोबतच आहेत ना. ठीक आहे. बघा तर आता आपल्याला ह्या वर्णाचे काही प्रकार आहेत. वर्णाचे नाही वर्णाचे. ओके, हे वर्णाचे प्रकार आहेत. ते प्रकार आपण व्यवस्थित जर समजले तुम्हाला ज्यांना मूलध्वनी व्यवस्थित समजले ना बंधूंनो आणि माझ्या बहिणींनो, जर तुम्हाला मूलध्वनी व्यवस्थित समजले तर तुम्हाला संधी समजतील व्यवस्थित, तर तुम्हाला जोडाक्षर व्यवस्थित समजेल. ठीक आहे, इथं तुमचा मार्क जाणार नाही. संधी किती प्रकारचे राहू द्या, काही राहू द्या, ते इझी येऊन जाईल. बरं तुम्हाला काय पाहिजे माहीत? मूलध्वनी मी जे आता शिकवले ते कळलं? तर या वर्णामध्ये किंवा वर्णाचे प्रकार आहेत. वर्णाचे नाही, भात वर्णाचे नाही, वर्णाचे. सर तुम्ही लिहितायच म्हणा वर्णाचे प्रकार किती आहेत प्रकार? तर आपण ठीक आहे जे काही असतील ते. सर आम्ही तो शायद हे रोज शिकवतो सर. मला कसं काय माहीत नसेल? माहीत आहे, हो माहीत आहे ना, तरी आपण लिहून घेऊ ना. बघा हे वर्णाचे प्रकार आहेत. आपण वर्णाचे 3 प्रकार म्हणा, 4 म्हणा, काही हरकत नाही. एक आहे स्वर, दुसरा आहे स्वरादी, तिसरा आहे व्यंजन, यालाच परस्वर्णही म्हणतात. ठीक आहे, तर हे स्वर आहेत. एकूण किती स्वर आहेत बरं? आधी होते 12 आणि आता झाले 14. हे 2 आहेत ना, 2009च्या शासन निर्णयानुसार वाढवलेले आहेत. ते आहेत या आणि अ, म्हणजे 14 स्वर आहेत. स्वरादी किती आहेत? तर स्वरादी 2 आहेत. ठीक आहे, आणि व्यंजन किती आहेत? तर ते आहेत 34. यांची जर गोळाबेरीज केली, ठीक आहे, हे 14 म्हणलं तर हे काय होतील? तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की एकूण वर्ण किती आहेत? तर वर्ण म्हणायचं तुम्ही 48 अधिक 2. त्यांनी जर इथं पर्यायामध्ये 48 दिलं आणि त्यांनी म्हणलं की 2009च्या शासन निर्णयानुसार, प्रश्न आलाय म्हणून म्हणतोय मी, बोलतोय 2009च्या शासन निर्णयामधील दोन्ही स्वर मिळून एकूण किती स्वर आहे, किती वर्ण आहेत? मग त्यावेळेस सांगायचं 50. किती सांगायचं? आणि तसं काही म्हटलं नाही आणि पर्यायामध्ये पण हे 50 नसेल, मग म्हणायचं नाही अरे हे 50 नाहीच आहे, म्हणजे चुकला प्रश्न चुकला, आपण काही गोल करणार नाही, असं काही समजायचं नाही. आपलं तिथं 48 34 36 12 काहीतरी असेल तिथं, तुम्ही 48ला गोल करून यायचं. कळलं का नाही? ठीक आहे, आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला ठीक आहे, हे झाल्याच्या नंतर आपण काय करू? पद्धतशीरपणे
ह्या स्वराचे काही प्रकार आहेत ते लिहून घेऊ. ठीक आहे. ह्या स्वरांचे प्रकार आहेत काही. किती आहेत स्वरांचे प्रकार? तर स्वरांचे प्रकार आहेत, महत्त्वाचे स्वरांचे प्रकार आपण 3 म्हणू किंवा 4 म्हणू. 3 म्हणा, 4 म्हणा. सर काहीतरी एक म्हणा. पण खरं तर 3च येते. आणि आता हे चौथा आला ना नवीन, त्याला ॲड करावं लागेल ना आपल्याला. एक आहे ऱ्हस्व स्वर. तुम्ही मस्तपैकी हायलायटरसोबत ठेवायचं आणि कलरनं लिहित राहायचं. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, लक्षात जातं बरं का. लक्षात ठेवा, उगा क्लास नाही करायचा. आउटपुट निघाला पाहिजे. लेकरबाळ सोडून, कामधंदे सोडून, मस्तपैकी सुट्ट्या सोडून आपण क्लास करतोय आणि पैसे देऊन. न दिलेलं कोणी आहे का? पैसे देऊन क्लास करतोय, लेकरबाळ सोडून क्लास करतोय. ठीक आहे. त्याच्यामुळं काय करा, व्यवस्थित लिहून घ्या. ऱ्हस्व स्वर हे दीर्घ स्वर आणि दुसरा संयुक्त स्वर आणि हे एक नवीन स्वर. म्हणजे ऱ्हस्व स्वरमध्ये 5 स्वर आहेत. किती आहेत? 5. या दीर्घ स्वरमध्ये 3 स्वर आहेत. या संयुक्त स्वरमध्ये 4 स्वर आहेत आणि इथं 9 आहेत. झाले का 14 बेरीजची एकूण नती? बघा बरं. 8 आणि 6 14 झाले का? 14 झाले. झाले ना 14 झाले बघा. त्यानंतर बघा, हे ऱ्हस्व स्वर कोणकोणते आहेत? अ आहे, ई आहे, त्यानंतर उ आहे, त्यानंतर रू आहे आणि लुरू आहे. लुरू. या लुरूचा एकच शब्द आत्ता अस्तित्वात राहिला आहे आणि आता ते त्यालाही जर आपण बोलणार गेलो तर ते बी संपून जाईल, नामशेष होऊन जाईल. ह्या लुरूचा अख्ख्या मराठी विश्वामध्ये एकच शब्द उरला आहे आणि तो आहे कुर्लुप्ती. आणि ते जर आपण उच्चारलो नाही तर तो बी नष्ट होऊन जाईल. ते आता आपल्या हातात आहे. ओके, असो. तर हे आता दीर्घ स्वर कोणता आहे? अचा आ, ईचा इडलिंबूचा, ऊचा उखळीचा ऊ. हे संयुक्त स्वर कोणकोणते आहेत? संयुक्त स्वर आहेत ये. याला संयुक्त का म्हणायचं? कारण त्याच्यात 2 स्वर आहेत. ठीक आहे. ते कोणते स्वर आहेत आपण बघू. त्यानंतर या ई झाला, ए आय आहे, हा एक संयुक्त स्वर आहे. त्यानंतर ओ आहे आणि आव आहे, हे संयुक्त स्वर आहेत. त्यानंतर बघा, हे नवीनमध्ये आहे या आणि अ. स्वरादी पण 2 आहेत. 2 स्वरादी आहेत. ठीक आहे. एक आहे, कोणती आहे? एक आशी स्वरादी आहे आणि एक आशी आहे. याला म्हणायचं, अरे हे 3 नाही, 1 2च. याला म्हणायचं अनुस्वार, आणि याला म्हणायचं विसर्ग. निसर्ग नाही, विसर्ग. ठीक आहे. आणि मग हे व्यंजन आहेत. व्यंजनाचे पण काही प्रकार आहेत. ते व्यवस्थित व्यंजनाचे प्रकार आपण पाहून घेऊ. म्हणजे ते शिकणारच आहोत. फक्त इथं तुम्हाला थोडंसं राहू दे ना. हा फ्लो चार्ट आहे की नाही. मग आता इथं काय केलं तर आपण ह्याला कट करून टाकायचं. इनकी कुछ जरूर नाही इधर. ठीक आहे. तर हे व्यंजन आहेत. किती आहेत व्यंजन? 34. किती आहेत? 34 व्यंजन आहेत. तर ह्या 34 व्यंजनाचे तसं पाहायला गेलं तर मुख्य 5च प्रकार आहेत. किती? 1 2 3 ओके. किती प्रकार आहेत त्याचे? 5च आहेत. 1 2 3 आणि 4 आणि 5. एक आहे स्पर्श. दुसरा कोणता आहे? अर्धस्वर. हा परीक्षेला तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर आहे उष्मे आणि कोणता आहे? महाप्राण. आणि एक स्वतंत्र आहे, एक स्वतंत्र वर्ण आहे किंवा स्वतंत्र व्यंजन आहे. स्पर्श व्यंजन जे आहेत, स्पर्श व्यंजन जर म्हणायला गेलं आपण तर एकूण 20 आहेत किंवा 25 आहेत.
स्पर्श व्यंजन. याचे पण प्रकार पडतात मृदू, कठोर आणि अनुनासिक. हे अनुनासिक जे आहे ते कठोरमध्येच येतात. ठीक आहे, अनुनासिक हे कठोरमध्येच येतात. आता मग काय करायचं तुम्हाला, हे बघा क वर्गाचे, क वर्ग हा क वर्ग आहे. क म्हणतोय चल होते क ख. आता ह्याला काय करायचं, थोडा लंगडं करायचं, सवयच करून घ्यायची. ओके, क ख ग घ हे काय आहे इथं, आणि ज्ञ वाङ्मयाचा. हे जे आहे ना, क ख मृदू, ग घ कठोर आणि ज्ञ काय आहे, अनुनासिक आहे किंवा तो पण कठोरच आहे. मी काय म्हणतो लक्षात येते का? सर मृदूमध्ये काय लिहिलंय तिथे? क ख आपल्याला उजळणीच लिहायची, सॉरी बाराखडीच लिहायची आपल्याला. कच्या आधी काय लिहिलंय? हे बघा, हे मृदू, हां हे कठोर आणि अनुनासिक. ओके, तर याच्यामध्ये इथं क वर्ग म्हणण्यापेक्षा उगाच क लिहायचं होत्या, इथे वर्ग नको जाऊ द्या. क कठोर मध्येच अनुनासिक येतात म्हणून म्हटलात ना आता. कठोर मध्ये क ख ग घ आणि ज्ञ वाङ्मयाचं. ठीक आहे, जर परीक्षेमध्ये तुम्हाला हे 3 दिलं, खालीलपैकी कोणता वर्ण कठोर नाही आणि तुम्हाला ग घ न दिलं आणि इकडं ख किंवा दुसरं काही दिलं, तर काय लिहायचे आहे, ख हा कठोर वर्ण नाही म्हणायचं, अनुनासिक नाही म्हणायचं. अनुनासिक पण कठोरमध्येच येतो. ओके, येते का लक्षात? त्यानंतर सर अनुनासिक मध्ये ग वाग्मयाचा आहे का तो? हो, च छ ज झ आणि ञ. त्यानंतर ट ठ ड ढ आणि इथं नो न्यो नो नो. त्यानंतर इथं आहे, मी इथं हे लाईनला इकडे लिहितो. हां, इथं लिहितो मी त थ, इथं द ध आणि इथं न. हे कठोर आहे, कठोर. ओके, त्यानंतर प फ ब भ आपल्या येतं नाही, बाराखडी येते ना आपल्याला, बाराखडी सगळं येते. आणि इथं म. हे एवढे कळलं का? हे वर्ग लक्षात ठेवायचं. क च ट त प काय लक्षात ठेवायचं, वर्ग लक्षात ठेवायचं. तुमचा प्रश्न सुटून जाईल. क च ट त प, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. ट्रिक लिहून घ्या वाटल्यास. क च ट त प ट्रिक कशाची, स्पर्श व्यंजनाची. हे एवढे स्पर्श व्यंजन आहेत इथे लक्षात. म्हणजे हे 10, हे 10 आणि 5 स्पर्श व्यंजन किती झाले, 25. आता अर्धस्वर बघा, अर्धस्वर आहेत य, र, ल आणि व. याला का म्हणतात अर्धस्वर, कारण या य मध्ये अ आहे, या र मध्ये रू आहे, या ल मध्ये लू आहे, लू, आणि या व मध्ये ऊ आहे. म्हणून यांना अर्धस्वर म्हणतात. हे दोघं मिळून हे व्यंजन तयार झालेत, स्वर आणि व्यंजन, स्वर आणि व्यंजन. कळते का? म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. आता हे उष्मे, उष्मे कोणते कोणते आहेत, श आहे किंवा शाळेचा श आहे पहिला, श शाळेचा श, श षटकोनाचा श आणि स ससानीचा स. ठीक आहे. ह हा महाप्राण आहे. काय आहे, ह महाप्राण. आणि ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. ह्याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आले, भरपूर प्रश्न आलेलेच आहेत. काही विशेष नाही, ते येतच राहतात. येते का लक्षात? निवडता काय म्हटले तो, काय ळ ळ स्वतंत्र वर्ण, स्वतंत्र वर्ण.
उष्मे का उष्मे का? उष्मे 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 म आहे का? उष्मे. ओके. आता आपण काय करूया, थोडस हे कळलं का सगळ्यांना? एकदा थांबू द्या बरं, कळलं असेल तर. सर थोडी खिचडी झाली जरा थोडी. थांबा, त्याची आपण बनवू आणखी काहीतरी. खिचडी तर होणार आहे. आपण जर आतापर्यंत कधी जितके दिवस बघितलं नाही तर ते होणारच आहे. पहिल्यांदा घेतोय आपण तर ठीक आहे, काही हरकत नाही. बघू आपण आता. हे बघा, आता काय करायचे तुम्हाला इथे लिहायचे, आता वर्णाचे प्रकार लिहायचे इथे. वर्णाचे प्रकार ठीक आहे. तर पहिला प्रकार लिहायचे वर्णाचा प्रकार स्वर. हे स्वर म्हणजे काय? तर स्वर म्हणजे काय? तर स्वर म्हणजे नुसता ध्वनी. स्वर म्हणजे नुसता आवाज. स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे नुसतं उच्चार. स्वर म्हणजे नुसता ध्वनी, नुसता ध्वनी. कळलं? आणि हे स्वर स्वतंत्र असतात, यांना कुणाच्या आधाराची गरज नाही. स्वर ठीक आहे. हे कसे आहेत म्हणजे उदाहरणार्थ अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, आय, ओ, औ, हा म्हणायचं नाही, ते विसर्गाकडे जाईल. ओके. आणखी काय रू, रू जे आहेत ते, हे स्वर कसे आहेत? स्वतंत्र विचारायचे आहेत किंवा स्वतंत्र उच्चारायचे. विचारायचे नाही, उच्चारायचे आहेत. स्वतंत्र उच्चाराचे आहेत. दुसरं, या स्वरांचा उच्चार करताना ओठाचा एकमेकाला स्पर्श होत नाही. या स्वरांचा उच्चार करत असताना जिभेचा तोंडातील इतर कोणत्याही म्हणजे टाळू असेल, मृदू काय काय आहे ते तोंडामध्ये आहे ते, त्यांना स्पर्श होत नाही. करून बघा तुम्ही उच्चार. अ, आ, ई, उ. ओठाचा आकार बदलतो पण मात्र एकमेकाला ओठ चिटकत नाहीत. येते का लक्षात? अशा पद्धतीने हे स्वर आहेत. समजे क्या? सर इजी है, समज गए ना? ठीक आहे. आणि हे असे स्वर किती आहेत आपण लिहून घेतलेत. किती आहेत स्वर? हे 12 अधिक 2. आता दुसरा जो आहे प्रकार तर तो आहे स्वरादी. स्वर आहे आदी ज्याच्या, असा तो स्वरादी. सरांनी काय यज्ञ सुरू केलं की काय? स्वर आहे आदी ज्याच्या, असे वर्ण म्हणजे स्वरादी. स्वर आहे आदी, स्वर आहे आदी, आहे आदी ज्यांच्या, ते वर्ण म्हणजे स्वरादी. स्वरादी. अमोल सर खिचडी शिजते का? अमोल सर खिचडी शिजते का? ठीक आहे. हे स्वरादी कोणकोणते आहेत? हे स्वरादी आहेत आणि आहा. आणि आहा हे स्वरादी आहेत. हे म्हणजे रेषेच्या वर असा आणि हे आहा म्हणजे असंच. या ला किंवा याला म्हणतात अनुस्वार आणि याला म्हणतात विसर्ग. ठीक आहे. येते का लक्षात? हे स्वरादी आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, एका वाक्यामध्ये खालीच लिहून देतो तुम्हाला, की अनुस्वार आणि अनुनासिक यांच्यामध्ये थोडा फरक आहे. काय आहे फरक आहे? अनुस्वार आणि अनुनासिक. अनुस्वार आणि अनुनासिक यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. अनुस्वार यांचा उच्चार स्पष्ट खणखणीत होतो, झणझणीत मिसळ, स्पष्ट खणखणीत होतो. आणि अनुनासिक
यांचा उच्चार कसा होतो? थोडासा ओझरता, अस्पष्ट. काय होतो? नाकातून. बरं, ठीक आहे, अस्पष्ट होतो. ठीक आहे, हे अनुनासिक आहेत. येते का लक्षात? आता दुसरा एक आपला प्रकार तो प्रकार आपण पाहूया इथे. म्हणजे उदाहरण नाही का, घंटा, हे अनुस्वाराचं उदाहरण आहे. टंटा. आता आहेत बघा 3 नंबरला म्हणूया आपण काय, व्यंजन. किती आहेत व्यंजन सांगा बरं पटकन मला, कमेंट मध्ये तरी सांगा. 34. 34 व्यंजन आहेत. आणि या 34 व्यंजनाची, या व्यंजनांना आणखीन एक नाव आहे बघा, परस्वर्ण हे म्हणतात. हे व्यंजन जे आहेत ना, कुणाची तरी आधाराची गरज असते ना. या व्यंजनांना स्वरांच्या, दुसऱ्या कोणाचे नाही, स्वर किंवा स्वरादींच्या आधाराची गरज असते. स्वरादीच्या आधाराची गरज असते. यांचा उच्चार स्पष्ट करता येत नाही, स्वतंत्रपणे करता येत नाही. व्यंजनांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. तो फ्लो चार्ट जो आहे, तो फ्लो चार्ट जर तुमचा व्यवस्थित झाला नसेल तर आपण आणखीन एकदा सांगू, काही विषय नाही आहे. तरी पण तो चांगला लिहून द्यायचा प्रयत्न केला मी, तो थोड्या जागेमध्ये. ठीक आहे. व्यंजनांचा उच्चार कसा होतो, कसा करता येत नाही, स्वतंत्रपणे करता येत नाही. समजा आता मला क म्हणायचे, क, तर मी क नाही म्हणू शकत. हे असं म्हणलं तर त्यात स्वर आला, नुसता स्वर आणि व्यंजन आलं. नुसतं स्वराचा उच्चार कसं, व्यंजनाचा क, असं अर्ध आपण उच्चार त्याचा करतो. ठीक आहे. आपलं रहस्व स्वर आहे. बोला. व्यंजनाचं दुसरं नाव काय म्हणलं? परस्वर्ण. परस्वर्ण. परस्वर्ण म्हणा, यांनाही म्हणा, किंवा हे परस्वर्ण का म्हणतात यांना, कारण ह्या अनुनासिकांना पण परस्वर्ण म्हणतात. अनुनासिके कोणकोणते आहेत तर ज्ञ, न, त्यानंतर न, न आणि म, हे 5 अनुनासिक आहेत. यांना पण परस्वर्ण म्हणतात. म्हणून या व्यंजन पण म्हटले जातात. कारण अनुस्वार किंवा हे अनुनासिक हे व्यंजनाचाच प्रकार आहे ना. दुसरं बघा, याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट घेऊ आणि पुढे जाऊ आपण. पुढे आणि खूप महत्त्वाचं एक घटक घ्यायचे, घटक म्हणण्यापेक्षा ह्याच्यातलंच. सर कळलं का काय बोललो ते मी? हो सर, कळलं. हां. आता बघा, महाप्राण तुम्हाला मी सांगितलं की महाप्राण किती बोललो मी तुम्हाला? 1. कोणता आहे महाप्राण? महाप्राण हो, हा 1 महाप्राण आहे. पण मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 महाप्राण आहेत, जे की वर्णामध्ये स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार आहेत, मृदू, कठोर आणि अनुनासिक. त्यामधले कठोर जे आहेत, म्हणजे मृदूमधले, एक मिनटं, जसं आता मी म्हटलं क आणि ख, ग आणि घ, तर ह्याच्यातला हा जो आहे ना, हे सगळे महाप्राण आहेत. हे महाप्राण का आहेत? कारण याच्यामध्ये ह आहे. ह म्हणजेच इंग्रजीमधला यच आहे, म्हणून हे महाप्राण आहेत. उदाहरणार्थ ख, घ, त्यानंतर कोणता येईल? कोणता येईल? छ आणि झ, हे जे आहेत, ठीक आहे, हे सगळे 14 महाप्राण आहेत. येते का लक्षात? तुमच्या लक्षात राहील का एवढं? त्याच्यानंतर हे तर झाले, मग दुसरे कोणकोणते आहेत तर श, श आणि स, हे पण महाप्राण आहे.
हा सुद्धा येईल ना सर? हा ह. थ पण येईल, थ पण आहे ना. ज्याच्यामध्ये ह याच आहे इंग्लिश मधला तो ते सगळे महाप्राण तुम्ही शोधून 14 महाप्राण शोधून तुम्ही ग्रुपला टाका. ओके, असे महाप्राण म्हणा आणि एका खाली एक लिहून असे तुम्ही टाकू शकता. ओके, का नाही जमणार ते सांगा, मी लिहून देऊ का? 14चे 14 महाप्राण लिहून देऊ शकतो. लिहून देऊ? हा, उसमे व्यंजने सांगितले ना, श श आणि स. ते उष्णे व्यंजन पण आहेत आणि महाप्राण पण आहेत. हो, ते महाप्राण पण आहेत आणि व्यंजन पण आहेत, दोन्ही पण आहेत. येते लक्षात? जर हा क्वेश्चन आला समजा तर कसं ओळखायचं? कसा? दोन्ही पर्याय आले तर? दोन्ही पर्याय येत नाहीत. ते कन्फ्यूज करणार आला तर त्याला हॅश मार्क येतो, हॅश कॅन्सल होतो प्रश्न. तसा कन्फ्यूज करणार येत नाहीत प्रश्न कधी. ओके, त्यांना माहिती आहे एवढं कन्फ्यूज करून दिलं तर कसं काय व्हायचं, आहे की नाही? एवढं सगळं करून अभ्यास करणार आहेत आणि यांना कन्फ्यूज प्रश्न टाकला तर कसं होईल मग? नाही, तसं काही करणार नाही, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. ओके, हे श उष्मे पण आहेत आणि आहे का महाप्राण? नाही ना, क नाही ना सर. गडबड गोंधळ होते का? मी सगळं लिहून लिहिलेलं आहे. हॅलो, लागतो जिथे ह लागतो याच तेच ना? हा हा सर च नाही. ज्या व्यंजनांना ह ची छटा आहे तेवढीच येतील फक्त ना? यस 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 यस, एकदम सर, बरोबर. ख घ छ झ ठ श श ठ सॉरी ठ डबल आला, ढ अ ध प घ ह. झाली का 14? 13 होत आहे. 14 झाले. 14? ठीक आहे, चला बस झालं. त्याच्यावर डिस्कशन त्यावर बस झालं ते तुम्हाला 14. काय नाही, ते सोपा प्रश्न आहे. ज्या सरांनी एकदम एका वाक्यात सांगितलं की ज्या मूलध्वनीमध्ये ह ची छटा आहे किंवा थोडा ह आहे किंवा इंग्रजीमधला यच आहे, ठीक आहे ती. आता च म्हटलं सर, मग म्हणाल तुम्ही इथं च सी एच येतं, पण ह्याला ह ची छटा नाही ना. मग सर मग तुम्ही यच म्हणला. आता समजून घ्या ना तुम्ही. मोरा वाळंबेचं पुस्तक हे, अरे हो लाईट गेली बरं का. चल, आवाज येतोय? वायफायचा ऑन कर. आवाज येतोय का? व्हिडिओ बंद झाला होता. ओके, बघा, मी म्हटलं इथं हे जग, हे पण मी जगच लिहितो, पण असले मी काय करतो इथे, हे जग लिहिला पण वाचतो मी याला जग. आणि हे जग म्हणजे काय तर विश्व. मी बी इथं जगच लिहिला पण वाचला इथं जग. जग 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 म्हणजे गुण्या गोविंदाने जग, आनंदाने जग, जिवंत राहा, जिवंत राहा. ठीक आहे. मी तर म्हणला जप, तर हे जप नाही वाचत मी, जप. मी जर वाचन त्याचा जप असा केला तर जप म्हणजे काय, ते नाम स्मरण करणे आहे की ना. जप म्हणजे तेच ना, नाम स्मरण करणे. नामस्मरण करणे म्हणजे जप. आणि हे जप म्हणजे जीवाला जप. थोडा जप. याला काय म्हणायचं, जप म्हणजे काळजी घे, स्वतःची काळजी घे, जप. समजते का? ह्या दोघांमधला फरक खूप महत्वाचा आहे. उदाहरणार्थ मी म्हणलं चाप, त्याला चाप नाही वाचायचं, चाप वाचायचं, चाप. आणि हे चाप म्हणजे आहे धनुष्य. ह्याला अंडरलाईन करून ठेवा, समानार्थी शब्दासाठी तुम्हाला उपयोगाचा आहे.
चाप म्हणजे धनुष्य, आणि हे चाप, हे चापच वाचायचं. ह्याला काय वाचायचं? माईक बंद करा. याला वाचायचं चाप, ह्याला चापच वाचायचं. हे चाप म्हणजे काय? चिमटा, चिमटा घेणे. कोणाला कळलं सांगा बरं. हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. एवढ्या अख्ख्या वर्णांची उच्चार स्थानामधला सगळ्यात अवघड आणि सगळ्यात जास्त प्रश्न येणारा हाच प्रकार आहे. बाकी दुसरं आता आपल्याला अभ्यासक्रमाला आहे म्हणून घेतोय आपण. ओके सर एक मिनिट. बोला मॅडम. ससाने सर बोला मॅडम. य आलं तर आपण तालव्य म्हटलंय, आणि दुसरा वर्ण कोणता सांगितला? ह सांगितला होता ना? दंत तालव्य. हा, मग त्याच्यासाठी ह म्हटलं होतं ना. ह म्हणजे हो हो हो. मला तू दिसला नाही लिहिलेला म्हणून विचारलं. हो 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 बरोबर. परत एकदा लिहून देतो, काही विषय नाही. बघा ते कोणकोणते आहेत हे दंत तालव्य किंवा तालव्यामध्ये. ई ई, हा, च छ, ज झ, न, आणि आहे ह्या दोघांना वेगळ्या कलरमध्ये लिहितो, य आणि श. हे आहे मॅडम. ते ह म्हणले ना, ह कंठेमध्ये येतं मॅडम. ह कंठेमध्ये आहे. ओके मॅडम. हो कंठेमध्ये. कुणाचं माईक कुणाचं चालू आहे? प्लीज 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 माईक बंद करा. झडपीएस. सर एक सांगू का? हा सांगा मॅडम. सांगू का? सांगा मॅडम. हे जे लिहिलं आपण च छ ज झ न, हा न म्हणजे हा वाटतं त्र आहे सर. न लिहिताना पोटात आडवी रेषा करून आणि रेषा उभी लिहितात. ऐका सांगतो ते पण असं बघा. मला वाटतं बरं का. बघा त्याच्यातला फरक सांगतो. माईक बंद करा प्लीज. झडपीएस. हे बघा मी तुम्हाला नंबरपणे सांगतो. एकदा माईक जर 2 वेळेस 3 वेळेस सांगून माईक बंद झाला नाही, मी त्याला रिमूव्ह करतो. झडपीएस शाळा, झडपीएस. चार्जिंग केली आपली. अरे यार चालूच केलं नाही ते, लावलं चालूच केलं नाही. मग चार्जिंगचं लाईट आली. ते झडपीएसचं लक्षच नाही बरं का, त्यांची क्लासचं लक्ष नाही त्यांच्याकडं. त्यांना रिमूव्ह करतो म्हणजे येतील परत ते. बघा मॅडम इकडे लक्ष द्या. आहे का सर्वांचं लक्ष? बघा हे काय आहे, मॅडमने महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. तर हे न्यच आहे. हे असं लिहिलं तर न्य, आणि असं लिहिलं तर त्र. ठीक आहे. ह्याचा उच्चार होतो, हे आहे अनुनासिक. हे आहे अनुनासिक. आणि हे त्र जे आहे तर त्याच्यामध्ये त अधिक र अधिक अ आहे. कळलं मॅडम? याला असंच लिहितात हे न्यला. समजलं? आपण आता घेऊ पुढे. हे दंत तालव्य झालं. आता मूर्धन्य. मूर्धन्य आता जेवढं चालेल तितका वेळ घेऊया आपण. हे लॅपटॉपची पण चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला, लाईट गेलेली आहे. ठीक आहे. 4 नंबरला घ्या मूर्धन्य. पण एवढं संपूर्ण जाईल आपलं. मूर्धन्य म्हणजे काय? बघा आपली तालू जी आहे वरची, त्याला कठोर तालू म्हणतात. हा, आणि वरची आणि खालची एक तालू, यांच्यामध्ये जो भाग आहे त्याला म्हणतात मूर्धा. कळतंय का? याच्या मधल्या भागाला म्हणजे रू ट ट. मग हे ज्या वेळेस आपली जीभ या टाळूला कठोर आणि मृदू तालूला चिटकते किंवा लागते, स्पर्श करते, त्यावेळेस आणि जो उच्चार होतो, ज्या वर्णाचा उच्चार होतो त्या वर्णाला म्हणायचं मूर्धन्य वर्ण. मग असे आहेत. स्वरामधला एकच स्वर आहे रू. त्यानंतर ट. बघा
ट म्हणा, ट म्हणा, ट. ती ना आपली जीभ आहे की नाही, जीभ वर स्पर्श करून येते जोरात, ट. ठीक आहे, ठ येते का लक्षात? हे मूर्धन्य, मूर्धन्य ट, ठ. त्यानंतर ड, हा, ढ, न, र. ठीक आहे, हे तर लक्षात राहतातच आपले. हा, ट गटातले सगळे, हे ट वर्गातले सगळे, ट वर्ग, टवाळखोरांचा वर्ग. ठीक आहे, र. त्यानंतर श आणि ल, हे तीन तुम्हाला थोडं व्यवस्थित लक्षात ठेवायला नाही. र तर आहेत मूर्धन्याचं, र, श, श, श आणि ळ पण, हे दोन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवणे आहे. हे मूर्धन्य वर्ण आहेत. राहील लक्षात? त्यानंतर आहे बघा दंत्यवर्ण. दंत्यवर्ण, दंत्यवर्ण. दंत्यवर्ण कोणकोणते आहेत? तर दंत्यवर्णामध्ये लुरू, 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 लुरू हा एकमेव स्वर आणि बाकीचे त, त बघा, त, त, कचट त मधला, त वर्गातला, त, थ, द, ध, न म्हणजे त वर्गातले हे दंत्य, आणि ल आणि स हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. स लक्षात ठेवायचं. स म्हणजे हा स्विच ऑफ झाली. काय झाला? आवाज येतोय काय व्यवस्थित? काय झालं? हो येतोय. ठीक आहे, येतोय. ओके ओके ओके. दंत्य कळलं का? दंत्य म्हणजे काय? तर हे आपल्या बघा त म्हणा, त म्हणताना आपलं काय होतं? जिभेचा शेंडा दातांना स्पर्श करतो म्हणून त्याला दंत्य म्हणायचं. जिभेचा, आता तुम्ही म्हणून बघा, त म्हणा, त म्हणलं तर आपल्या दाताच्या मागच्या बाजूला ना आपली हे जीभ लागते म्हणून म्हणायचं त्याला दंत्य. आपल्या जिभेचा शेंडा जो आहे तर त्या दाताच्या माग त असं त, थ, द, ध, न, ल, स. ओके. त्यानंतर 6 नंबरचा आहे आपला ओष्ठ्य. हे ओष्ठ्य तर एकदम सोपंच आहे. हा, काय झालं? नेट संपलं. ओके, थांब. आवाज येतोय व्यवस्थित? येतोय सर, येतोय. जेवढं आता होईल तर आपलं हे एवढं समजून टाकू, झालंच. बघा ओष्ठ्य. ओष्ठ्यामध्ये काय? तर ओठाचा उपयोग होऊन किंवा ओठाचा वापर करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना म्हणायचं ओष्ठ्य. मग आहे उ, ऊ. ठीक आहे. त्यानंतर आहे प, फ, ब, भ, म. तुमच्या घरी म्हणत असतील तुम्ही कुठली एबीसीडी शिकताय, कुठला एबीसीडीचा क्लास लावला, काय मुळाक्षर शिकताय तुम्ही, मुळाक्षरचा क्लास लावला असं वाटत असेल. ठीक आहे. हे अशा पद्धतीने पहिलीला ॲडमिशन घेतलं का सर म्हणत असतील तुम्हाला, पहिलीला, आणि कुणाकडे शिकताय पहिली असं झालं असेल. पण हे गरजेचं आहे. आलं का लक्षात बंधूंनो? हे खूप गरजेचं आहे. वाटतं तेवढं हे सोपे नाही आहे. तुम्हाला याचा अनुभव घ्यावा लागतो. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय हे वर्णांचे प्रकार, तुमच्या उच्चारस्थानानुसार जे वर्णांचे प्रकार आहेत ना, ते तुमच्या लक्षात येत नाहीत. आता पुढचं एक आहे ते लक्षात ठेवा. तो आहे दंती झाला उष्ट. कंठ तालव्य. कंठ आणि तालू यांचा उपयोग करून कंठ तालव्य, कंठ तालव्य, कंठ तालव्य. हे कंठ तालव्यामध्ये दोनच आहेत, ते म्हणजे ए आणि आय. कंठ तालव्यामध्ये ए आणि आय हे कंठ तालव्य वर्ण आहेत. ए पण आहे ना? ए आय याचं याच्यामध्ये नाही दिलं, पण मग म्हणू शकतो तुम्ही. त्यानंतर कंठोष्ठ्य. कंठोष्ठ्य, ठीक आहे. कंठोष्ठ्य, कंठोष्ठ्य. कंठ आणि ओठाचा उपयोग करून तुम्ही वाटल्यास लिहू पण शकता. कंठ अधिक ओठ यांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्याला कंठोष्ठ्य म्हणायचं.
आणि कंठोष्ठ्य दोनच आहेत, ओ आणि औ. हे कंठोष्ठ्य वर्ण आहेत. त्यानंतर वर्ण आहे दंत ओष्ठ्य. दंत आणि ओठ, दंत आणि ओठ यांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारला जातो तो एकमेव आहे, तो आहे व. व व व, दंत ओष्ठ्य व. ठीक आहे. त्यानंतर एक आहे शेवटचा आपला दंत ओष्ठ्य. ते दंत तालवे वगैरे झाले. ओके, दंत तालवे झाले, तालवे झाले, दंत तालवे वगैरे झालेले आहे. येते का लक्षात? तर हे एवढे आपले महत्त्वाचे काही वर्णांचे प्रकार होते. हे कुणाकुणा समजलं सांगा बरं मला आता. आणि कुणाकुणाची गडबड झाली का? माझीच गडबड झाली असं कुणाला वाटते का? नाही सर, खूप छान समजलं. खूपदा वाचलं होतं, वाचून नव्हतं लक्षात, पण आता तुम्ही जे स्पष्ट सांगितलं ना, आता एकदम. हां बोला मॅडम. मॅडम बोला. आपला लॅपटॉप बंद झाला.